मित्रांनो फर्स्ट टाइमच त्याने शेती केली आहे याची तिळाची. त्याची आता दरवर्षी करणार ना तुम्ही? दरवर्षी कोकणात कोणी केली पण नाही अजून. उन्हाळी तीळ उन्हाळ्याची नाही, पहिल्यांदाच आहे ना पांढरा तीळ आणि काळा तीळ याची उन्हाळ्याची शेती केली आहे यांनी कोकणामध्ये. आणि हे आमचे प्रशांत भाऊ, त्यांच्या शेळ्यांचा व्यवसाय आहे. ही मशीन पण आहे. हाय नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन व्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आहे ना तो ॲग्रिकल्चरवर व्हिडिओ आहे. कारण माझा मित्र आहे आनंद खानविलकर, त्यांना आहे ना तिळाची शेती केली. तीळ आहेत, आणखीन मसूर आहे, अशी वेगवेगळ्या प्रकारची ना त्यानं फार्मिंग केलं आहे. तर मी त्याच्या प्लॉटमध्ये आलो आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. थँक्यू. मित्रांनो या बकऱ्यांसाठी त्याच्याकडे बकऱ्या पण आहेत. शेळ्यांसाठी ना त्यानं मेथी घास आहे बघा, हा लावला मेथी घास. हा बघा मेथी घास लावला आणि स्प्रिंकलर वगैरे लावलेत बघा मित्रांनो. आणि हा पूर्ण प्लॉट किती एकरवर प्लॉट आहे आनंद? 2 एकर प्लॉट वर आहे ना भाजीपाला आहे. पूर्ण भाजीपाला पण केलाय बघा मित्रांनो. हे बघा हे एवढा आहे लाल माठ आहे, एवढा आहे लाल माठ आहे. बघा 2 एकर. हे काय आनंद भाऊ? नवीन कलिंगड लागवड केली. ही कलिंगड लागवड आहे मित्रांनो. ठिबक सिंचन आणि तिकडे स्प्रिंकलर लावलेत भाजीपाल्याला बघा मस्त मध्ये. हे बघा त्याच्यात कोणती कोणती भाजी आहे? लाल माठ आहे, लाल माठ आहे, पोकळा आहे म्हणजे पालेभाजी आहे पूर्ण. आणि त्याच्या पाठी त्यानं मका लावलाय, मक्याचा चारा आहे तो शेळ्यांसाठी मित्रांनो. मसुरा, हे बघा मित्रांनो मसुरा आहे, मसुरा गेले मस्त अगदी पद्धतशीर प्लॉटिंग करून सेटअप बनवला आणि त्याच्यात केलं. हे बघा कलिंगड इकडे एका बाजूला कलिंगड लावलेत त्यानं. आणि मेन स्पॉट मला दाखवतो, या उन्हाळ्यातून त्यानं तीळ लावलेत, तिळाची शेती केली बघा. दाखवतो थांबा. हे उडीद आहेत, उडीद सर्व लावले त्यानं. आणि ती पिवळी फुलांचं तर काय ते? तो पण तीळ आहे. हा ती मोहरी, तिकडे मोहरी गेले. उडीद पूर्ण उडीद बघा मित्रांनो. बघा हा पूर्ण तीळ केला मित्रांनो. कोकणामध्ये आहे ना हा कोणी तीळ असा करत नाही उन्हाळ्यातून. आनंद भाऊनी पहिल्यांदाच तीळ केलाय. हा बघा आनंद भाऊ, हा कधी तुम्ही पेरलात? 2 महिने झाले. 2 महिने झाले पेरल्या. 2.5 महिन्याचं पीक आहे, 2.5 महिन्यात येतं उन्हाळी पीक. हा उन्हाळी पीक 2.5 महिन्यात येतं मित्रांनो. उन्हाळी पीक 2.5 महिन्यात येतं आणि कोकणामध्ये पहिल्यांदाच आहे ना. मी तर म्हणतोय मित्रांनो तिळाची शेती आहे ना पहिल्यांदा केली असं मला तरी वाटतं. कारण कुणी केली मला तर मी कधी पाहिलं नव्हतं. तर कोकणात ही तिळाची शेती पहिल्यांदाच केली. तो कस नंबर शेती होती, 1 नंबर शेती होती म्हणतोय. तर मित्रांनो हा मेसेज म्हणजे जे शेतकरी आहेत, जे भाजीपाला वगैरे करतात किंवा फार्मिंग करतात, त्यांच्यासाठी हा मेसेज खरोखर इम्पॉर्टंट आहे. ते सांगतायत की ही शेती कोकणामध्ये होते तिळाची उन्हाळ्यातून होते. डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी पासून मार्च पर्यंत जमते. डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च पर्यंत ना तीळ पेरले तरी जमतं, पण पाण्याची सोय पाहिजे. 2 महिने, हा फक्त 2 महिन्याचं पीक आहे. फक्त 8 दिवसांनी पाणी एकदा द्यायला लागतं. 8 दिवसांनी पाणी द्यायला लागतं बघा मित्रांनो. ही तिळाची शेती ठीक आहे. ह्याला आता खर्च वगैरे किती आला ते आनंद भाऊन मी नंतर विचारेन. त्याचा व्हिडिओ मी नंतर बनवीन सेपरेट. काय आनंद भाऊ? हा हे हा काय आहे? हिरवा मूग आहे मित्रांनो. हे बघा मेहनत खूप केला नाही त्यानं, चांगली मेहनत केला नाही. शेंगा बघा मित्रांनो, शेंगा बघा
मोहरी टाकतो. मोहरी इकडे मोहरी आहे, मोहरी. आणि इकडे वरती काय ते मका आहे, बाजरी आहे. मका बाजरी. तर मित्रांनो काकडी. आनंद खानविलकर साहेब खूप मेहनती, फार्मिंग बद्दल खूप नॉलेज आहे ना. यांचा नंबर मी स्क्रीनवर देतोय मित्रांनो. काय माहिती हवी असल्यास त्यांना करून विचारा, कारण यांनी उन्हाळ्यातून पण आहे ना काकडी वगैरे लावले, ते लावले. तिळाची शेती उन्हाळ्यातून केली त्याने. खूप सुंदर उगवलीत बघा, ही फुलं बघा दिसतात ना मित्रांनो. छान मेहनत केली मित्रांनो. याचा नंबर मी स्क्रीनवर दिला आहे, त्याच्याबरोबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता काय माहिती हवी असल्यास मित्रांनो. बघा मित्रांनो, फर्स्ट टाइमच त्याने शेती केली आहे याची तिळाची. त्याची आता दरवर्षी करणार ना तुम्ही? दरवर्षी. कोकणात कोणी केली पण नाही अजूनपर्यंत. उन्हाळी तीळ. उन्हाळ्याची नाही शेती केली कोणी म्हणतोय, फर्स्ट टाइम याने केली. काकडी कुठं आहे रे? काकडीच माझा काका. त्यांच्याबरोबर सुमित पण मत्तीला आहे मित्रांनो. तर मित्रांनो हिने काकडीचं पण वेल लावलेत बघा. वेल म्हणजे बी लावला होता. कोल्हापुरी काकडी. कुठची काकडी? कोल्हापुरी काकडी. कोल्हापुरी काकडी मित्रांनो बघा. पूर्ण लाईन लावले त्याने, एकदम लांब लाईन आहे काकडीची. आता किती दिवसांत धरेल ही? 15 दिवस चालू झाले. आता 15 दिवस धरायला चालू झाले, 15 दिवसांनी होईल. तर मित्रांनो याचा सर्व खर्च वगैरे किती झाला, काय झाला, तर मी त्या पांढरा तीळ पण घातला याने मित्रांनो. याच्यामध्ये आहे ना पूर्ण पांढरा तीळ त्यांनी घातलाय. बघा बघा, ही चवळी आहे आणि हा पांढरा तीळ आहे. हे पण 2 महिन्यात येतो. हा उन्हाळी पांढरा तीळ घातला त्यांनी. हे पण उन्हाळी कोणी केला नाही म्हणतात. हे बघा कोकणात पहिल्यांदा त्यांनी उन्हाळ्यातून पांढरा तीळ आणि काळा तीळ याची उन्हाळ्याची शेती केली आहे यांनी कोकणामध्ये मित्रांनो. आणि भुईमुग तर काय कंटिन्यू करतातच. इकडे पाण्याची मुबलकता पाहिजे तर मित्रांनो सर्व काय होऊ शकतं. हे बघा आनंद भाऊ खूप मेहनती आहेत, शेतकरी आहेत. तर मित्रांनो काय विचारायचं असेल तर स्क्रीनवर मी त्यांचा नंबर दिलाय. तर मित्रांनो त्यांचा बकरीचा पण आनंद भाऊने एवढं सर्व केलेलं आहे. हे बकऱ्यांसाठी खाद्य कसलं आहे? हे मका आणि बाजरी. मका आणि बाजरी त्यांच्यासाठी. हा ह्याचा व्हिडिओ मी नंतर वेगळा बनवणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो हा ते बघा, हा यांचा दुसरा व्यवसाय म्हणजे काय, बकऱ्यांचा व्यवसाय पण आहे. आणि हा कडबा गुट्टी म्हणतात ना याला, कडबा गुट्टी. बघा ही मशीन पण आहे. शेळ्या पण हे शेळ्यांसाठी खाद्य आहे. आणि हे आमचे प्रशांत भाऊ, त्यांच्या शेळ्यांचा व्यवसाय आहे त्यांचा, ते एकत्रच करतात. प्रशांत भाऊ नमस्कार. मित्रांनो शेळी पालन या बाजूला आदर्श प्रशांत भाऊ यांनी व्यवसाय केला नेरल्यामध्ये मित्रांनो.
हे बघा मित्रांनो, याचा सर्व खर्च किती आला, किती बजेट झालं ते मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवेन. थँक्यू. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आता इथे संपवतो. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जर कोणी नवीन असेल तर लाईक करा, शेअर करा. आणखीन ह्याचं सर्व बजेट किती झालं ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी दाखवीन. तोपर्यंत बाय बाय.